येणाऱ्या 24 तारखेला रविवारी आमच्या धोबी समाजातर्फे वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन आमच्या सर्व समाज बांधवांनी केलेले आहे आणि फार दिवसानंतर 25 वर्षानंतर नांदेड शहरामध्ये हा वधूवर परिचय मेळावा होत आहे। अनेक गोरगरीब मुलांचे मुलींचे या ठिकाणी आम्ही नियोजन करून सर्व मेळावा घेऊन पुढील त्यांचं लग्नाचं नियोजन करणार आहोत आणि मोठ्या उत्साहामध्ये सर्व समाज बांधव आम्हाला मदत करत आहेत आणि फार उत्साहित आहेत। कार्यक्रमाचे ठिकाण आहे शिवाजीनगर विसावा हॉटेल आणि कार्यक्रमाचा वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 6। या कार्यक्रमामध्ये नाश्ता जेवणाची सर्व पाल्यांची आणि वधूवरांची आणि येणाऱ्या सर्व मंडळींची समाज बांधवाची इथे जेवणाची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। कमीत कमी 500 लोक तरी या ठिकाणी जमतील आणि आमच्या कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी योग्यरीत्या चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। पूर्ण कार्यकारी समाज बांधव या ह्याच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत। मी प्रमोद भंडारे महाराष्ट्र राज्य डेबोजी सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे। त्याच्यानंतर आमचे कोंडीमा मांजरमकर, पिंटू भाऊ मारवाडीकर, वामन भाऊ पेनूरकर, सुरवड काका आणि नॅशनल धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आमचे औंडेकर, मार्तंड भंडारे हे सर्व समाज बांधव आमच्या सोबत आहेत। नॅशनल धोबी महासंघातर्फे वधूवर परिचय मेळाव्याच्या अंतर्गत नॅशनल धोबी महासंघाने असे ठरवले आहे की आपल्या समाजातील पत्रकार, कीर्तनकार व गाडगेबाबाच्या विचारावर चालणारे कार्य करणारे त्या लोकांना त्यांनी मानचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करणार आहेत। त्याच्यामध्ये आमच्या नांदेडमध्ये प्लस मेडिकल केअर म्हणून राजकारणार आहे किंवा मेडिकल आहे तर त्यांचे डॉक्टर सय्यद इक्बाल अहमद हे असतात हे आहेत आणि ते आज आमच्या गाडगेबाबाच्या विचारावर पूर्ण कार्य करतात। सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत त्यांच्याकडे गर्दी असते आणि विशेष म्हणजे ते 12 महिने ही सेवा त्यांची चालू आहे व ते 1 रुपया सुद्धा फीस घेत नाहीत। आज दवाखान्यात जायचं म्हणजे 500 रुपये, 300 रुपये, 400 रुपये डॉक्टरची फीस आहे पण ते निस्वार्थपणे 1 रुपया फीस न घेता लोकांची सेवा करत आहेत, हजारो लोकांची सेवा करत आहेत। त्या त्यांचा हे कार्य बघून आम्ही संघटनेने असा विचार केला की ते जे गाडगेबाबाचे कार्य करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत।